दरम्यान धनंजय मुंडे मंत्रिपदावर असल्यामुळेच आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला। त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली। तर आरोपींबाबत एवढी माहिती आहे याचा अर्थ क्षीरसागर आणि आरोपी यांचेच संबंध आहेत असं मी समजतो, असा पलटवार धनंजय मुंडेंनी केला। एक तर हे फास्ट ट्रॅकवरती हा विषय घेतला, CDR वरतून सगळ्यांची नाव आले, आम्ही जे सुरुवातीला म्हणत होतो त्याच पद्धतीने हा विषय समोर येतोय किंवा त्यांना कुठं ना कुठं तरी आयडेंटिफाय होतंय ते CDR रिपोर्टवरून। आणि हा जो काही VIP ट्रीटमेंट आपण लक्षात येते, धनंजय मुंडे साहेबाला मंत्रिपद असल्यामुळं कुठं ना कुठं हा भाग तिथे भेटतो। त्याच्यामुळे एकदा सरकारने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। दुसरी गोष्ट, फास्ट ट्रॅकवर आणून हे जे काही आरोपी आहेत ह्यांना फासावर चढवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहीत असेल, आणखीन कुणाला जे काही माहीत असेल, याचा अर्थ मी असं समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहेत आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळू कशी शकते? जी माहिती त्या कृष्णाला काय झाले काय नाही झाले याची पोलिसांना माहिती नाही, मला माहित नाही, म्हणजे तुमचे एवढे मायक्रो कॅमेरे त्याला माहिती नाही, तर त्याला कशी माहिती असू शकते? याचा अर्थ त्यांचा कुठेतरी संबंध आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।